नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आहे भेंडाया या गावामध्ये, तहसील पवनी, डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आमची SNM ॲग्रो कंपनीमधील सर्व मार्केटिंग टीम सोबतच खूप आनंदाची गोष्ट आहे, कंपनीचे डायरेक्टर MD डॉक्टर सतीश मोहोळ सर हे आमच्या सोबत आहे आणि आज तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे मायक्रोरायझा म्हणजे काय, मायक्रोरायझांची मुळे कसे तयार होतात, मायक्रोरायझा वापरल्याने मुळांची संख्या कशी वाढते आणि न वापरल्यामुळे मुळांची संख्या कमी होते, या सर्व बाबतीत माहिती आज स्वतः MD सर देणार आहे। त्यासोबतच SNM ॲग्रोटेकचे इतर सर्व प्रोडक्ट जसं अळ्यांसाठी उपचार, खोडकिड्यांसाठी उपचार व तसेच व्हायरल इन्फेक्शनसाठी उपचार बायो ऑर्गॅनिक माध्यमातून कसा होतो आणि त्याचा प्रात्यक्षिक डेमो आज आपण या शेतावर देणार आहे। आमच्या सोबत गुलाबरावजी वैद्य हे शेतकरी आहे आणि सोबतच त्यांचे दुसरे वसंता बांगळकर हे शेतकरी होते आणि असे अनेक शेतकऱ्यांचा ग्रुप होता। यामध्ये सर्व डेमो देत असताना मायक्रोरायझाची इतर सुद्धा माहिती सरांच्या माध्यमातून दिली। तसेच आम्ही या प्रात्यक्षिकानंतर पुरुषोत्तम तेलमसरे जे खैरी दिवाण इथे राहतात त्यांच्या घरी जाऊन आम्ही प्रोडक्टची प्रात्यक्षिके दिली, प्रोडक्ट बद्दल माहिती दिली। मोहोळ सरांनी सगळ्यांसोबत योग्य माहिती देऊन सांगड घातली आणि या कार्यक्रमाला एक चांगला वाव दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। चला तर शेतकरी मित्रांनो, पाहूया पूर्ण मायक्रोरायझा आणि त्याचा डेमो, SNM ॲग्रोटेकचे प्रोडक्ट कसे सरस आहे आणि या सर्व बद्दल माहिती। हा पांढऱ्या मुळ्या ज्या निघते जाळं, हे जाळं आहे, हा म्हणजे मायक्रोरायझा आहे। आता तुम्ही ही बाजूचं जे पिवळं शेत पडलं म्हणतो तिथली ही आपण काढली आहे, याच्या जडा ज्या पाहून राहिल्या तुम्ही, म्हणजे याचे जे मुळं आहे हे सडल्यासारखे दिसते आपल्याला। तर याच्यातले हे इझिली माती निघून जाईल। हो, जी माती निघली याची निघली, हे झालं, याची माती सोडून दिली मुळ्याला। का बरं सोडली? का याला जाळच नाही या झाडाला। हे तुमच्या बाजूचे शेतवाले मुळं कुठं दिसतंय बघा, फक्त हे सीधे मुळं आहे, तेही सडलेले आहे, हे असे ओढून आलं तरी निघून जाईल। याचा आता तुमच्या हे बिना वापरलेला आहे, एकच शेताच्या बाजूचं ते पण शेत घेऊन जाईल, हे याला या मुळं आहे। तर हे तुमच्या याच्यात मी एवढं करून राहिले, माती निघत का बरं निघत नाही? कारण ते जाळ्यानं पकडून ठेवली आहे माती। ठीक आहे, आता हे साधं तुमचं हे आहे गवत, याच्या सुद्धा मुळा पहा पांढरे आणि इतक्या मजबूत आहे की याची माती म्हणजे हे पूर्ण जाळच आहे ना हे। हे माती म्हणजे अन्नद्रव्य घेतलेले आहे त्यांनी। हे झाड तुम्ही असं जरी ठेवून दिलं तिकडे तरी हे 2 दिवस हिरवं आहे, कारण त्याचं अन्न इथे आहे। बरं, यांची काळी पहा, त्यांची बघा, याचं हे दांडा पहा, डबल त्याच्या फुटवे मोजा आणि याचे फुटवे मोजा, एका झाड। मी तुम्हाला मायक्रोरायझा का राहते तो दाखवतो। झाडामध्ये तो तुमच्या झाडामध्ये तुमच्या जमिनीमध्ये तयार होऊन राहिलेला आहे, कारण हा एकदा जमिनीत गेला की हा फैलते आणि तो त्याची जमिनीमध्ये वाढ होते। ते इकडे आण, हा मायक्रोरायझा, हा मायक्रोरायझा, हा मायक्रोरायझा त्याच्यात मायक्रोरायझा, त्याच्या बाद त्याच्या मुळ्या सिरे चालले आणि त्या अशा काडीसारख्या, याच्यामध्ये बारीक तंतू मुळ्या म्हणजे पांढऱ्या मुळ्यामध्येच आपलं अन्नद्रव्य शोषते झाडामध्ये, त्या पांढऱ्या मुळ्या पूर्ण त्या पांढऱ्या आणि ह्या तुमच्या मुळ्या पण तुटत नाही, एवढं ओढून दे, इतक्या मजबूत आहे। नाही आता त्या तो कमी दिवसाचा हा आणि हा एका दिवसाचा, मला एका दिवसाच्या फक्त रोवण्यामध्ये आपल्याला त्याच्या काटाला होते 12 तारखेपर्यंत, आपला पुरा महिना घे ना आपला पकडायला जाईल। हो हो, याला कमीत कमी 25 तारखेच्या नंतर छापावं लागेल, त्याच्यावर क्लोज दाखव पांढऱ्या
लाल एकही राहिलंच नाही. हे पूर्ण पांढरे मुळे आहे आणि हे जाळ आहे, त्याच्यात पकांत जाळ नाही सापडणार. ह्या सरळ मुळे आहे, ह्या साध्या मुळे आहे सरळ. ह्या पांढरे यांचा डेट यांचा फरक आहे. हा आहे माझे. हे बघा पांढऱ्या हे वरून पासून चालू होते. खालच्या मुळे ह्या फक्त सपोर्ट साठी राहते. ह्या ज्या मुळे आहे ह्या पहिले सुरुवातीच्या ह्या झाडाला फक्त असं उभं करते. ह्या ज्या पांढऱ्या मुळा निघत आहे ह्या ह्या काय हे बघा, हे पांढरे मुळे हे बघा दिसते. ह्या अन्नद्रव्य शोषून तुमच्या याला देतात. ह्या प्रत्येक कांडीला आहे, प्रत्येक काडी, ह्या काडीला पण, ह्या काडीला पण, ह्या काडी ह्या का ह्या जेवढ्या मुळ्या फैलन तेवढे तुमची फुटवी वाढत आणखी आणि त्याला अन्नद्रव्य चाललं आहे ना, तो आणखी पुढे पुढे वाढायचे. त्याच्याचमुळं काय होते, याला अन्नद्रव्य हे शेवटचे जे तुमचं जसं जर क्रॉप असेल 120 दिवसाचं, त्याला म्हणजे कसं आहे, त्याची जेवढी लाईफ आहे तेवढी लाईफ देऊन अजून एक्स्ट्रा पुढे न्यायचा प्रयत्न करते. का बरं? कारण की ह्या मुळ्या याला अन्न घटक पूर्णपणे मिळत असल्यामुळं त्याचा परिपक्व होते पूर्ण झाड. परिपक्व झाल्यामुळेच तुमचं उत्पन्न वाढते. नाही तर काय होते, 120 दिवसाची फसल काही काही ठिकाणी 100 दिवसात 110 दिवसात वाळून जाते. वाळून गेली म्हणजे काय झालं, त्याचा कार्यकाल पूर्ण नाही झाला असा आहे. म्हणून हा मायक्रोरायझा खूप महत्वाचा आहे.